दिवसेंदिवस वाढतच असून नाशिक शहर आणि परिसरात हजारो दिंड्या दाखल होत आहेत। त्याच अनुषंगानं सातपूर येथील अंबड लिंक रोडवरील जाधव संकुल परिसरात कळवणच्या दह्यानं येथून आलेल्या पायी दिंडीचं जल्लोषात स्वागत करण्यात आले। सत्कार व आयोजन दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी जाधव संकुल परिसरातील भिका सोनवणे परिवार आणि समर्थ पार्क मित्रमंडळाच्या वतीनं दिंडीतील भक्त मंडळींना प्रेमळ स्वागत करण्यात आले। यावेळी दिंडीतील सर्व भक्तांना चहा आणि नाश्त्याची विशेष सोय करण्यात आली होती। दिंडीचे प्रमुख हेमंत महाराज पाटील यांनी आपल्या प्रभावी कीर्तन व भक्तिगीतांद्वारे उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केलं। त्यांनी भक्ती मार्गाचा संदेश देत आध्यात्मिक ऊर्जेनं सर्वांना प्रेरित केले। प्रमुख उपस्थिती आणि सहकार्य दिंडीच्या स्वागतासाठी माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव, साठे महाराज, भिका सोनवणे परिवार तसेच समर्थ पार्क मित्रमंडळातील सदस्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। याशिवाय विघ्नहर्ता मित्रमंडळ, विघ्नहर्ता मेडिकल, राहुल पाचरणे, शुभम साबळे, साईराज मोबाईल, कृष्णा इंगळे, गौरव सोनवणे, शांताराम सूर्यवंशी, गुलाब जाधव, दीपक खटकाळे, कुंदन मानकर, मुकेश पाटील, संदीप महाजन, बनसोडे साहेब, मिस्त्री साहेब, निलेश शेवाळे, गणेश भाऊ बरे, अक्षय शेवाळे, प्रदीप पाटील, बबलू भारंबे, बाबा व इतरांनी दिंडीच्या आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले। भाविक भक्तांसाठी विशेष व्यवस्थापन। भाविकांच्या स्वागतासाठी जाधव संकुल परिसरात पाणी, चहा, नाश्ता यांसारख्या आवश्यक सुविधांची तयारी करण्यात आली होती। या सेवा आणि प्रेमळ आदरातिथ्यामुळे दिंडीतील भाविक आनंदित झाले। सामाजिक एकात्मता व भक्तीचा आदर्श या स्वागतानं फक्त भक्तीचाच नव्हे तर सामाजिक एकात्मतेचाही आदर्श उभा केला। प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान दिले व या निमित्तानं भक्ती, श्रद्धा आणि एकोप्याचा सुंदर संगम पाहायला मिळाला। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।